मागच्या भागात आपण पाहिलं शिवाजी जन्माला आले, शिवनेरीवर इतिहास घडला आणि आदिलशाहीला अजून माहीतच नव्हतं. आता पुढे काय झालं? जिजाऊंनी त्या बाळाला पहिल्यांदा पाहिलं आणि रडल्या नाहीत. विचार करा, 9 महिने एकट्या, नवरा दूर, युद्ध बाहेर, मृत्यू दारात, तरी रडल्या नाहीत. कारण त्यांना माहीत होतं हे बाळ सामान्य नाही. त्याच रात्री एक चिठ्ठी लिहिली गेली. फक्त 3 शब्द. शिवबा आला. एक विश्वासू माणूस निघाला. रात्री एकटा, शत्रूच्या प्रदेशातून. जीव धोक्यात होता, पण त्याच्या हातात इतिहास होता. काही दिवसांनी शहाजीराजेंच्या छावणीत एक घोडा थांबला, धुळीनं माखलेला, थकलेला. शहाजीराजेंनी ती चिठ्ठी उघडली, 3 शब्द वाचले आणि तो योद्धा थांबला. निजामशाही गेली, थांबले नाहीत. मुघलांनी घेरलं, थांबले नाहीत. आदिलशाहीने संशय घेतला, थांबले नाहीत. पण 3 शब्दांनी हा माणूस थांबला. त्यांनी आकाशाकडे पाहिलं. हळूच एकच शब्द निघाला, शिवबा. त्या एका शब्दात 9 महिन्यांची काळजी होती, दूर राहण्याची वेदना होती आणि एका बापाचं सगळं प्रेम होतं. त्याच रात्री शहाजीराजे विचार करत होते, मी दिलो शिवबाला फक्त जन्म, पण स्वप्न कोण देणार? उत्तर माहीत होतं, जिजाऊ. कारण मुलाला तलवार बाप शिकवतो, पण स्वप्न आई शिकवते. पुढच्या भागात जिजाऊंनी शिवबाला पहिली गोष्ट कोणती सांगितली? ती एक गोष्ट ऐकून एक मूल योद्धा बनायला लागलं. चुकवू नका. आत्ताच सबस्क्राईब करा.